नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं उत्तरायण चालू आहे, वसंत ऋतू आहे, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची सप्तमी आहे, नक्षत्र ज्येष्ठ आहे, योग सिद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:01 ते 9:32 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:10 ते 12:58 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:03 ते 12:34 आणि यमगंड काळ दुपारी 3:36 ते 5:07 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनी बरोबर केंद्र योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे आपले जे खर्च असतील त्यावर सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला छोटे मोठे स्ट्रेस जाणवतील. मात्र काही महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातल्या काही तक्रारी आज डोकं वर काढू शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील किंवा जो स्त्री वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर छोटे मोठे मतभेद दिसून येतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे थोडेफार अडथळे या कामामध्ये येऊ शकतील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून खर्चावरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. अतिरिक्त अनावश्यक खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता जास्त राहील. काळजी घ्या. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड, एनर्जी चांगलीच दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर वाद होऊ शकेल. काळजी घ्या. घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र त्यामध्ये अडथळे येतील आणि थोडंसं मानसिक तणाव जाणवू शकेल. यावर थोडं काम करणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक संदर्भातली जी कामं असतील त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खर्च वगैरे जास्त होऊ शकेल. महत्त्वपूर्ण कामाकडे आर्थिक संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तुमचे खर्च आणि गुंतवणूक याकडे थोडंसं लक्ष द्या. मात्र काही लाभसुद्धा मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण अडचणी समोर येऊ शकतील. मात्र तुमच्या कामाची कौतुक केलं जाईल, ॲप्रिसिएशन केलं जाईल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेताना मात्र थोडा विचार करणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला नवीन संधी वगैरे समोर येऊ शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात निर्णय घेताना थोडा विचार करणं गरजेचं राहील. मोठे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 21 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.